बातमी हाणामारीची कारल्याच्या एकविरा देवीच्या गडावर चैत्र पौर्णिमेनंतर 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। दगडफेकीत 15 जण जखमी झाले। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दगडफेकीत रिक्षाचालक आणि दुकानदारांचं प्रचंड नुकसान झालं। एवढी पालखी बघण्यासारखी होती की एवढं पब्लिक आलो त्या पालखीला आणि ते पब्लिक येऊन सुखरूप सगळे खाली आले होते। पण 11 वाजता हे गालबोट यांच्यात गालबोट लागलं आणि ते गालबोट लागल्यानंतर परत पोलीस खात्याने ते सगळं त्यांना समजून सगळं त्यांच्यावर दोन्ही यांच्यावर गुन्हे दाखलही केले। पण ह्या परत त्यांनी काय केलं, दुपारी 4 वाजता जेवण वगैरे झालं परत इकडे येऊन दगड फेक केली। असं वाटलं नव्हतं की आता सगळेच कोळी बांधव फिरतात त्याच्यामुळे तिकडं कोण जाईन इकडं पोलीस खात्यातले काय अधिकारी इथं बसलेले होते, पण तरी त्यांनी तिथं जाऊन परत दगडफेक केली। आम्ही एकविरा गडावर पालखीच्या साठी आलेलो। आम्हाला पालखीचा मान होता, या दृष्टीने आम्ही पालखीचा मानासाठी 2 वर्षातून एकदा येतो। तर येत्या वेळेस गडावर चांगली पालखी वगैरे सोहळा झाला। येत्या वेळेस गडाच्या पायथ्याशी मंदिराजवळ आमच्यावरती अचानक हमला झाला। तेव्हा आमचे जे आपले पंच कमिटी ते फक्त सांगण्यासाठी तिकडे गेले तर तिकडं कोणीतरी बांबू फेकून मारला, सांगण्यासाठी गेले तर आपले परत थोडे खाली पण आले, तिकडनं दगडफेक चालू झाली। त्याच्यामुळे हे हाणामारी चालू झाली। मान हा सर्वांचाच असतो, मान कोणाचा नसतो, मान हा एक आईचा मान असतो। यात मान कोणाची गोष्ट नाही, कुठले पण कोलीवाडे घ्या, मान हा सर्वांचाच आहे। पण अशी गोष्ट घटना करायची विचित्र आहे ना।